प्रत्येक जण जातात, साहेब धोतर पायजामा असू द्या नाही तर पॅन्ट शर्ट ब्लेझर असू द्या, देवऋषी हे आपल्यासाठी ठरलेलंच गॅरंटी. परंतु असं काही जीवनामध्ये मिळून जातं की ज्याची आपण कल्पना केलेली नसते, आणि ही कल्पना केलेली नसते म्हणजे चंद्रहार गोरे सर बर का. येस, कारण यांचे असे अफलातून रिझल्ट दिले आहेत लोकांना, आणि आपण बसलेल्यांनी तर जवळजवळ 90-95% लोकांनी रिझल्ट इथं सगळ्यांनीच घेतलेले आहे. आणि मग तेच मार्गदर्शन कसं असतं बरं, यासाठी जात लिंक काही नाही बर का, कुठला धर्म आहे कुठली जात आहे वास्तूला ते अजिबात चालत नाही. मी या बाबतीत थोडासा परखड आहे आणि माझा आवाजही तसाच आहे, कारण माणूस तावून सुलाखून रापून आल्यानंतर म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं बर का. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात, आणि मग असे कटू अनुभव घेतलेले सर्वजणच असतात. फक्त एक दुसऱ्याला कोणी शेअर करत नाही तोपर्यंत माहित नसतं की आपल्यावर कसा प्रसंग ओढवला आहे किंवा आपल्यावर कशी परिस्थिती आलेली आहे. शोधत 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 राहतो माणूस, खूप ठिकाणी फिरतो. आता जर तुम्हाला कोणी सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये गेवराईला आंबडला जर चांगला देवऋषी आहे बाप्पा आहे तर तुम्ही जाणार बर का. म्हणजे गॅरंटेड जातात लोक, आपण खर्च करतात, रिझल्ट काही येत नाही. हरभर खाल्लं हात कोरडा, परत तेच प्रॉब्लेम तेच प्रॉब्लेम तेच प्रॉब्लेम. मग इथं लिंबू नारळ काही नाही लागत सरांच्याकडे, अंगारा दुपारा अजिबात लागत नाही. इथं बसलेल्या पैकी किंवा जेवढे काही कॉन्टॅक्ट मध्ये आलेले असतील आजपर्यंत हिस्ट्री आहे की सरांनी कोणालाच अंगारा दुपारा लिंबू नारळ हे कर ते कर असलं अजिबातच सांगितलं नाही. फक्त घरामध्ये हे चेंज हे चेंज, अशा रीतीनं असं अशा रीतीनं असं. तसं केल्यानंतर लोकांचे व्यवसाय वाढले, बंद पडलेले व्यवसाय मिळत नसराला व्यवसाय मिळाले, शालेय शिक्षण मुलांचं चांगलं झालं, चांगली मार्क मिळाली. काही लोकांना अपत्य होण्याची प्रॉब्लेम. दत्त महाराजांचा फोटो गणपतीचा फोटो कुठल्या दिशेला लावलाय बघा, इथं मेडिकल सायन्स सुद्धा फेल होतं बरं का. म्हणजे मला बोलायला अजिबातच माता भगिनी बसलेल्या आहेत, बोलायला अजिबात संकोच वाटत नाही की फक्त स्त्री आणि पुरुष एकत्र आला म्हणजे प्रजनन होतं असं आपण म्हणतो, मग काही अपत्यांना मुलं का होत नाहीत. मग त्यांच्यामध्ये आपण मेडिकल सायन्सद्वारे कमी शोधायला सुरुवात करतो तरीही मुलं होत नाहीत. सरांचे अनुभव मी असे बघितले, म्हणजे मला हे सांगायला अजिबात संकोच वाटत नाही. केवळ दत्त महाराजांचा बघा दैवतच आहेत आणि सर्वजण मानतात, मानलंच पाहिजे. मी स्वतः अध्यात्म करतो, आध्यात्मिकच आहे, देवावर प्रगाढ विश्वास आहे माझा. नशीब आहे त्यातली त्यात आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये पावनभूमीमध्ये. परंतु तरीही वास्तूमध्ये जर एखादा फोटो देवताचाच चुकीच्या ठिकाणी असला तर त्या वास्तूवर त्याचा परिणाम काय होतो हे अनेकांनी अनुभवलेलं आहे. आणि तीच सर्व माहिती देण्यासाठी किंवा अंकशास्त्रानुसार काहींचे प्रश्न असतील, सर काही उदाहरणं देतील, पंचतत्व काय आहे. मगाशी जसे खलाटे मॅडम म्हटल्या पंचतत्व काय आहेत, हे सर्व माहिती देण्यासाठी मी आता आमंत्रित करतोय आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय प्रेरक प्रणेते मार्गदर्शक श्री चंद्रहार गोरे सर. सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करूया. आदरणीय चंद्रहार गोरे सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि लाईफलाईन वास्तू ग्रुपचे आयोजन कमिटीचे आपले सर्व सदस्य, या लोकांनी सर्वांनी मिळून मला इथं स्टेजवर यायचा मान दिला, त्याबद्दल सर्वांचे मी ऋणी आहोत.
आणि त्यांचा सर्वांचा आभार मानतो. कारण मी सर्वप्रथम स्टेजवर पहिल्यांदाच बोलायची संधी मला या लोकांनी दिली, बारामतीकरांनी. कारण पूर्ण देशभर मी काम करतो, जवळपास आतापर्यंत मी 7,000 केसेस केल्या, परंतु बारामतीकरांना असं वाटलं की तुमच्या कार्याचा कुठेतरी थोडासा आदर व्हावा. म्हणून 6 महिन्यापासून चाललं होतं की सर एकदा आम्हाला तुम्ही वेळ द्या, आम्हाला कुठेतरी तुम्हाला जेवायला न्यायचंय किंवा आम्हाला एकदा तुम्हाला सगळ्यांना फॅमिली बरोबर भेटायचंय. पण या कामाच्या व्यापामध्ये कायम आपल्याकडे बुकिंग नेहमी असतं. आपण ऍडव्हान्स 2-2, 3-3 महिने लोकांना तारखा दिलेल्या असतात आणि मग ही तारीख मॅनेज करणं आपल्याला शक्य होत नव्हतं. तरी आपण 2 महिने अगोदर ही तारीख काढून बाकी सर्व लोकांचे आयोजन कसं आहे, कुणाचे कार्यक्रम आहेत का, हे नियोजन करून 2 महिने अगोदर ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि खूप छान बारामतीकरांनी याचं नियोजन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. त्यानंतर माझा थोडासा पूर्व इतिहास सांगतो की मी वास्तुशास्त्र शिकायचं किंवा करिअर करायचं म्हणून या क्षेत्रामध्ये मी आलेलो नाही. मला खरं तर लोकांनी ओढून याच्यामध्ये आणलं. कारण माझं जे स्वप्न होतं, जेव्हा मी 10वी-12वीला शिकत होतो तेव्हा मला कुरे सर नावाचे एक सर होते. त्या सरांनी मला सांगितलं होतं की ज्यावेळी मी 11वी शिकत असताना मला माझं अक्षर बघितलं त्यांनी, जेव्हा टेस्ट ट्युटोरियलच्या वह्या बघितल्या आणि माझी पर्सनॅलिटी बघितली, तर मला म्हणले की हा मुलगा PSI व्हायच्या लायकीचा आहे. अशा मुलांनी आतापासून जर सुरुवात केली तर हा मुलगा पुढे काहीतरी घडू शकतो. आणि मग माझ्या क्लासमध्ये वह्या दाखवल्या जायच्या, माझं अक्षर सुंदर होतं, मी बोलायचो छान, माझी पर्सनॅलिटी चांगली होती. आणि मग तेव्हापासून मला ठरवलं होतं की आपल्याला फक्त आयुष्यात फौजदारच बनायचं, बाकी काय बनायचं नाही. पण नशिबाची साथ नव्हती, त्यामुळे मी तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो किंवा देवाची तशी कृपा नव्हती माझ्यावर. आणि मग मी 12वी पर्यंत शिक्षण झालं माझं. ग्रॅज्युएशनला मी फलटणला राहिलो. पण त्यानंतर माझे भाऊ सेल टॅक्सला असिस्टंट कमिशनर म्हणून नियुक्त झाले आणि त्यानंतर माझ्या मनामध्ये अजून एक निर्माण झालं की आपल्याला शासकीय सेवेमध्ये काही करून जायचंय. आणि मग उच्च शिक्षणासाठी मी राहुरी विद्यापीठात गेलो. तिथे MPSCचा अभ्यास करताना 98 साली मी PSIला इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. पण त्या काळात बऱ्याच सेटिंग वगैरे चालत होतं, आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. आपण अभ्यासाच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचलो. तो योगायोग समजला, ठीक आहे आपल्या नशिबात नाहीये म्हणून विषय सोडून दिला. परत अभ्यासाला जोमाने सुरुवात केली. 2002 साली पण मी परत PSIच्या इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. त्याही ठिकाणी मला अपयश आलं आणि त्यानंतर मी एजबार झालो. एजबार झाल्यानंतर मी विषय ठरवला की आपल्याला कुठेही नोकरी करायची नाही. जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं तर ठीक, नाही झालं तर आपल्याला तो विषय सोडून द्यायचा आणि गावाला जाऊन शेती करायची. वडिलोपार्जित शेती होती, आई वडील शेतीच करत होते, त्यामुळे मग शेती जाऊन करायला सुरुवात केली. शेतीमध्ये पहिल्यांदा पीक केळीचं केलं. केळीचं असं विक्रमी उत्पन्न काढलं, कारण त्याचा अभ्यास केला होता मी. विक्रमी उत्पन्न काढलं की एका केळीच्या घराचं वजन माझं 70 ते 80 किलो मिळायचं. आणि मग लोकल व्यापारी माझ्याकडे केळी घ्यायला यायचेच नाहीत, कारण त्यांना वजन कमी असणारं आणि केळांची संख्या जास्त असणारी अशी केळी त्यांना पाहिजे होती. आणि मग बरेच प्रयत्न करून माझी केळी माझ्या मार्केटमध्ये मला विकणं शक्य झालं नाही. मग मुंबईची एक कंपनी मला मिळाली की त्या कंपनीला मी वेपर्ससाठी ती माझी केळी वजनावर त्यांना देऊन टाकली. त्या काळामध्ये 2008 साली माझी सह्याद्री टीव्हीला मुलाखत झाली की मी विक्रमी उत्पन्न काढलं केळीमधून. दुष्काळी भागामध्ये पाणी नसताना 2007 साली आमच्याकडे प्रचंड दुष्काळ होता आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारची केळी येऊ शकते हे मी त्यांना दाखवून दिलं. आणि त्यावेळी सह्याद्री टीव्हीला माझी मुलाखत झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा ओघ माझ्याकडे वाढत गेला. बाकीचे शेतकरी सुद्धा काय करत होते, मग त्या काळात डाळिंबीकडे वळले होते. मी त्यांच्याबरोबर ओघात गेलो, परंतु डाळिंबीला इतके भयंकर रोग होते की भांडवल जेवढं घालाल तेवढं निघेल त्याची गॅरंटी नव्हती. मग मी ऑर्गॅनिक शेती करायला सुरुवात केली, कारण त्या काळात माझ्याकडे तेवढं मोठं भांडवल नव्हतं. मग ऑर्गॅनिक शेती करायला सुरुवात केली. ऑर्गॅनिक शेती करत असताना सुद्धा मी ऑर्गॅनिक औषधं आपल्याला घरी कशी बनवता येतील ह्याच्यावर मी रिसर्च सुरू केला. बरीच औषधं मी स्वतः निर्मित केली, माझ्या शेतीमध्ये वापरली आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा डाळिंबीचा माल मी मान तालुक्यातून सगळ्यात पहिला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल मी माझ्या शेतातून डाळिंबीचा एक्सपोर्ट केला आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि मी कशा पद्धतीनं डाळिंबीचा ऑर्गॅनिक शेती करू शकतो, चांगली क्वालिटी आणू शकतो ते बघायसाठी बरेच शेतकरी माझ्याकडे यायचे. केली डाळिंबीचं मार्गदर्शन करत असताना बरेच सुशिक्षित लोक माझ्याला जोडली गेली आणि त्या जोडल्या गेल्यानंतर मधल्या काळामध्ये चंद्रशेखर गुरुजींचा लाईफलाईन चंद्रशेखर गुरुजींचा सरळ वास्तूचा कार्यक्रम मी टीव्हीवर पाहायचो. दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा विश्रांती करायचं ते 1:30-2 वाजता त्यांचा कार्यक्रम असेल तो मी पाहायचो. मला थोडीशी उत्सुकता लागली की याच्यामध्ये काहीतरी आहे, लोकांचे अनुभव त्याच्यामध्ये दाखवले जायचे. आणि मग ते बघत असताना याच्यामध्ये मीही अडकलो त्यांच्याबरोबर. मी त्यांना कंपनीला फोन केला, त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट केल्यानंतर त्याने एक किट आणून दिलं. हे घरात त्यांनी भिंतीवर लिहून दिलं की मला अशा ठिकाणी तुम्ही लावा. मला त्याचा काहीच रिझल्ट नाही आला, कारण मला एक उत्सुकता होती की मी एवढा प्रयत्न करून मला MPSCतून सिलेक्शन का नाही झालं. तर मला कुंडलीबद्दल किंवा बाकी कशावर तेवढा विश्वास नव्हता, कारण मी कॉलेजला असताना
11वी FYSY ठेवायला असताना अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये जवळपास 150 कार्यक्रम गावोगावी जाऊन संध्याकाळी रात्रीच्या वेळी तो कार्यक्रम करायचा. त्यामुळे देवावर माझा फारसा विश्वास नव्हता. आणि मग हे करत असताना ज्यावेळी मी शेतावर जायला लागलो त्यावेळी सरळ वास्तूचं करून घेतलं, पण मला रिझल्ट जाणवला नाही. मी पुन्हा त्यांना प्रयत्न केला फोन करायचा, पण ती लोक काय करायची की प्रत्येक वेळी त्यांचा नंबर चेंज व्हायचा. मग टीव्ही वरून दुसरा नंबर घ्यायचा, पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा, पण सरांशी माझा कधीही संपर्क झालेला नाही. आणि मग मी ठरवलं की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. मार्केटमध्ये जे आपल्याला वास्तुशास्त्राबद्दल नॉलेज मिळेल ती गोळा करायला मी सुरुवात केली. त्या काळात माझ्याकडे मल्टीमीडियाचा मोबाईल नव्हता. एका शेतकऱ्याला मार्गदर्शन करत असताना की जो शेतकरी गेले 5 वर्ष अडचणीत होता आणि त्याला एक घातलेलं भांडवल सुद्धा निघत नव्हतं. आणि ज्यावेळी मी त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं तेव्हा त्यांनी MI कंपनीचा नवीन आलेला मल्टीमीडियाचा 2014 साली त्यांनी मला एक मोबाईल दिला की प्रेझेंट म्हणून की त्या शेतकऱ्याचे 17 लाख रुपये झाले. मला जेवण सत्कार आणि त्यांनी मोबाईल प्रेझेंट दिला की सर तुम्हाला आम्हाला संपर्क करायसाठी किंवा तुम्हाला मोबाईलवरनं काही गोष्टी आम्हाला दाखवायसाठी तुमच्याकडे चांगला मोबाईल असणं गरजेचं आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी मला मोबाईल दिला आणि त्या मोबाईलवरनं बरीचशी माहिती मी युट्यूबवरून किंवा गुगलवरून सर्च करायला सुरुवात केली. माझा जेवढा वेळ मिळायचा जेव्हा मी MPSCचा अभ्यास करत होतो, MPSCचा अभ्यास करताना मला एक सवय लागली होती की मी 18 तास अभ्यास करायचो. ज्या बी गोष्टीचं मिळेल ते ज्ञान फक्त घ्यायचं आणि आत्मसात करायचं एवढंच मला सवय होती. त्यामुळे जरी मी शेतीत आलो तरी अभ्यास कधीच बंद केला नव्हता. आजही मी तेवढाच अभ्यास करतो. जेव्हा वेळ मिळेल तेवढा मी अभ्यास करतो. मग हा अभ्यास करत असताना जेव्हा वास्तुशास्त्राचा अभ्यास केला आणि मग तुमच्यासारखे बरेचसे शेतकरी जेव्हा मला बोलवायचे तेव्हा एक शेतकऱ्यावर जाऊन मी शेतीला त्यांना मार्गदर्शन करायचो, त्यांचे उत्पन्न वाढवून द्यायचो. त्यापैकी मला पहिला एक कस्टमर असा भेटला की ते शिक्षक होते आणि रिटायर होते. आणि मग त्यांच्या 3-4 वेळा शेतावर गेल्यानंतर त्या शेतकऱ्याने मला सांगितलं की मला म्हणले सर एकदा आमच्या घरी तुम्ही चहाला आलाच पाहिजे. मी म्हटलं सर मला पुढे व्हिजिटला जायचं, मी तुमच्याकडे नाही येऊ शकत. त्यांनी खूप आग्रह केला आणि मी त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या हॉलमध्ये जेव्हा बसलो तेव्हा माझ्या काही गोष्टी जो थोडाफार अभ्यास केला होता त्या अभ्यासावरून माझ्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी फ्रीज ठेवलाय त्या फ्रीजमुळे यांच्या घरातलं रिलेशन 100% खराब असणार. कारण मी बऱ्याच जे रेफरन्स बघितले होते त्या रेफरन्सवरून मला लक्षात आलं होतं की फॅमिली रिलेशन मध्ये फ्रीज ठेवल्यानंतर फॅमिली रिलेशन डिस्टर्ब होतात. आणि मग हे बघितल्यानंतर त्यांना मी विचारलं की सर तुमच्या घरचे फॅमिली रिलेशन खराब आहेत का? ते आता शिक्षक होते त्यामुळे मला एकाच भाषेत सांगितलं की ते कुणाच्या घरी चांगले असतात. मी म्हटलं सर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आणि मी तिथून उठून गेलो आणि 15 दिवसानंतर सरांचा मला फोन आला की सर तुम्ही असं मला प्रश्न का विचारला की तुमच्या घरचे फॅमिली रिलेशन खराब आहेत? मी म्हटलं की सर माझा फार चांगला अभ्यास नाही आहे, पण मी थोडाफार जो अभ्यास केलाय त्या अभ्यासावरून मला असं वाटलं की तुम्ही ज्या फॅमिली रिलेशन कॉर्नरमध्ये जो फ्रीज ठेवलाय त्या फ्रीजमुळं तुमच्या घरातले फॅमिली रिलेशन खराब असू शकतात. तर ते म्हणले सर बरोबर आहे की आमचं सुनबाईचं आणि मुलांचं खूप वादविवाद झालेत आणि त्यांचं कोर्ट मॅटर सुरू झालंय आणि गेले 3 वर्ष झालं आमची फॅमिली पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे. म्हणलं ठीक आहे, मी तुम्हाला एक सोल्युशन सांगतो, तुम्ही करून बघा. पण ते करत असताना तुम्ही तुमच्या सुनबाईला मध्यस्थ करायचं नाही, फोन करायचा नाही, भेटायला जायचं नाही, काहीच करायचं नाही आपल्याला. फक्त तो फ्रीज उचला आणि त्या दोघांचा फॅमिली रिलेशन जो लग्नात काढलेला फोटो आहे तो त्या ठिकाणी लावून द्या. आपण 1 महिना ऑब्झर्व करू काय रिझल्ट येतात आपण बघूया. आणि मग तो फोटो लावल्यानंतर त्यांचा सुनबाईचा 8 दिवसानंतर त्या सरांना फोन आला की मी स्टँडवर आली, मला तुम्ही घ्यायला या. सरांनी सांगितलं की ठीक आहे 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला नंतर फोन करतो. सरांनी पहिला मला फोन केला आणि सरांनी सांगितलं की सर गुड न्यूज आहे. म्हटलं काय सर बोला, काय प्रॉब्लेम आहे? तर म्हटलं की सुनबाई स्टँडवर आली आणि त्यांनी मला घ्यायला बोलवलंय. पण माझं असं मत आहे की जर ती सुनबाई आणली तर त्यांनी इतका त्रास दिलाय मला की त्यांनी नवरा बायकोने सेपरेट राहावं, माझ्या बरोबर राहायला नको त्यांनी. मी म्हटलं सर असं असेल तर तुम्ही आणूच नका, त्यांना परत जायला सांगा. म्हटलं तुम्ही गॅरंटी घेणार का? म्हटलं 100% सर मी त्याची गॅरंटी देतो की हे आल्यानंतर तुमचे फॅमिली रिलेशन 100% क्लिअर होतील. आणि मग म्हटलं सर तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो आणि मी करून बघतो. आणि मग आल्यानंतर 8 दिवसांनी सुनबाईंनी घरातल्या सगळ्या लोकांना घेतले, कोर्टामध्ये जाऊन त्यांनी ती केस डिस्ट्रॉय करून टाकली आणि त्यानंतर त्यांची फॅमिली एकदम वेल अँड गुड चांगली राहिली. त्यानंतर 1 महिनाभराने सरांनी मला सांगितलं की सर माझे एक दुसरे मित्र आहेत आणि त्या मित्रांना सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे की तो मुलगा IT इंजिनियर आहे, बाहेरच्या देशात काम करतो, गेले 5 वर्ष झालं लग्न जमत नाही त्यांचं. म्हटलं ठीक आहे बघूया आपण काय प्रॉब्लेम आहे त्यांचा. आणि त्यांनी काय केलं होतं तर वायव्य कोपऱ्यामध्ये त्यांचं टॉयलेट होतं आणि लग्न जमवायला जाताना तुम्हाला मध्यस्थ लागतो, मेडिटेटर लागतो. तुम्ही डायरेक्ट लग्न जमवायला जाऊन कुणीही तुम्हाला मुलगी देणार नाही. आणि मग त्यांना लग्न जमवायसाठी मध्यस्थ मिळत नव्हतं. पॅकेज भरपूर होतं, घर होतं, गाडी बंगला, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. आतापर्यंत ते म्हणले सर आम्ही 450 ते 500 मुली बघितलेत पण एकही मुलीकडून आम्हाला रिप्लाय आलेला नाही किंवा आम्हाला जी मुली पसंत पडतात ते मुलगी आम्हाला रिप्लाय देत नाही आणि जिथं मुलगी पसंत करते ती मुलगी आम्हाला पसंत नसते. म्हटलं ठीक आहे बघूया आपण काय होतं ते. मग त्यांच्या टॉयलेटला एक बेसिक ट्रीटमेंट, एक 250 रुपयाची ट्रीटमेंट सांगितली त्यांना आणि ती ट्रीटमेंट केली. जी मुलगी त्यांना 2 वर्षापूर्वी बघून गेली होती त्या मुलीचा त्यांना स्वतःहून फोन आला की तुमच्या मुलाचं लग्न झालंय का?
तर म्हटलं ह्याने सांगितलं की नाही झालेलं अजूनही. तर म्हटलं आम्ही इच्छुक आहोत, आम्ही कधी बघायला येऊ. तर त्याने सांगितलं की पोरगा 15 दिवसानंतर येणार आहे सुट्टीला, मग त्यानंतर आपण कार्यक्रम ठरवू. आणि मग ते आल्यानंतर बसल्या बैठकीला त्यांचं लग्न फायनल झालं, 15 दिवसात लग्न झालं. आणि मग या 2 शिक्षकांनी त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या पाहुण्यांना जिथं जिथं त्यांचे प्रॉब्लेम होते तिथं तिथं ते मला घेऊन गेले. आणि जवळपास 350 केसेस मी अशाच केल्या. तेव्हा माझ्या घरून तक्रार आली की तुम्ही रोज बाहेर फिरता, तुम्ही करता काय, घरी पैसे आणत नाही, घर कसं चालणार, रोज तर बाहेर जाताय. पण मी भावनेच्या ओघामध्ये लोकांना रिझल्ट देत गेलो, लोकांना रिझल्ट चांगले आले. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की ज्ञान हे प्रॉपर असल्याशिवाय आपल्याला त्याच्यातून योग्य मार्गदर्शन करता येत नाही. आणि ते प्रॉपर ज्ञान माझ्याकडे नव्हतं. आणि ते शिकायसाठी मी ठरवलं की आता आपल्याला चांगल्या ठिकाणी आपल्याला हे ज्ञान घेतलं गेलं पाहिजे. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी अजूनही आपल्याकडे चांगल्या प्रकारे ज्ञान तेवढं दिलं जात नाही. आणि मग मी ठरवलं की आपल्याला इंटरनॅशनल, अंतर्देशीय आपल्याला वास्तुशास्त्र करता आलं पाहिजे. आणि ते शिकायसाठी आपल्याला बाहेर जाणं गरजेचं आहे. जिथं पण शिकायला मिळेल त्या ठिकाणी आपण जाऊ शकू. आणि मग मी ऑनलाईन बुकिंग केलं. एक दिल्लीला संस्था आहे, त्या संस्थेमध्ये मी खाजगी संस्थेमध्ये बुकिंग केलं आणि त्या ठिकाणी गेलो. वैशिष्ट्य असं होतं की तिथं फक्त भारतातले 2च होते, बाकी 18 जण बाहेरच्या देशातले होते. आता त्यांची भाषा, लँग्वेज, मी ग्रामीण भागात राहिलेलो, मला तिथं काहीच कळत नव्हतं. मी जाऊन तिथं नुसतं जाऊन बसायचो, त्यांचं ऐकायचो. मला इंग्लिश चांगलं कळायचं पण फास्ट बोलता येत नव्हतं. आणि जाऊन बसायचो, मी ऐकून घेतलं त्यांचं. आणि जे माझा अगोदर केलेला मी अभ्यास होता, त्या अभ्यासाचा मला असा फायदा झाला. ज्यावेळी त्यांची फायनल एक्झाम झाली, जसं कदम सरांनी मगाशी सांगितलं, जेव्हा त्यांची फायनल एक्झाम झाली तेव्हा फायनल एक्झाम मध्ये 20 लोकांचीच बॅच होती. त्या 20 लोकांमध्ये मी पहिला आलो. माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की हे कसं शक्य आहे, हा मुलगा तर कधीच बोलत नव्हता आणि मग हा कसा पहिला येऊ शकतो. तर मी म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला जर माझ्यावर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही 19 लोकांनी तुमचे काही प्रश्न काढा, त्या प्रश्नाची उत्तर मी देतो. त्याचे जे आपले टीचर आहेत ते टीचर सांगतील आणि बरोबर उत्तर दिले का चुकीचं आहे. तर सर्वांनी 5-5 प्रश्न काढून दिले आणि सगळ्यांचे सगळे प्रश्नांची उत्तर मी बरोबर दिली. आणि त्यावेळी माझा सत्कार झाला आणि तिथून पासून मी जे कामाला सुरुवात केली त्या आज तागायत माझं काम कधीही बंद झालं नाही, कधी वेटिंग थांबलं नाही. अखंडपणे मी आजही 18 ते 20 तास काम करतो, 4 तास झोपतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये माझे आज व्हिजिट झालेत. असं कुठलाही तालुका राहिलेला नाही की मी त्या तालुक्यात पोहोचलो नाही. असे लोकांचे अनुभव आहेत, तुमच्यामध्ये बसलेले बरेच लोक आहेत. तर याच्यामध्ये जादूटोणा वगैरे असा काही प्रकार नाहीये. याच्यामध्ये तुमच्यापैकी बरेच अशिक्षित लोक असतात किंवा सुशिक्षित काही लोक आहेत की लोकांना जेव्हा अडचणी येतात तेव्हा लोकांना एकच मार्ग दिसतो की देवऋषी किंवा कुठल्या तरी देवाकडे जायचं. परंतु या ठिकाणी जे देवऋषी आहेत, जे शास्त्र आहे, म्हणजे त्याला आपण सायन्स म्हणतो. देवऋषी हे शास्त्र आहे का, कुठं लिखित आहे का की देव कसा घातला जातो, देव कसा काढला जातो, देव कुणी घालायचा, कुणी काढायचा. तुम्ही कुठल्याही देवऋषाकडे गेला तर तुम्हाला एकच सांगितलं जातं की अमका अमका तुम्हाला देव लागला किंवा अमक्या अमक्या शेजाऱ्याने तुम्हाला देव घातलाय. मला सांगा की असा कुठला माणूस आहे की ज्याला देव घालता येतो, किंवा अशी शाळा आहे का की ज्या शाळेमध्ये देव घालायला शिकवला जातो, देव काढायला शिकवला जातो. आणि मग आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आपल्याच जवळचे नातेवाईक, बांधव कोणतरी असतात आणि त्याच्यावर आपण रोष ठेवतो आणि आपले संबंध खराब करतो. तर कृपा करून माझी विनंती आहे की असा देव काय लागत नाही, देव काढता येत नाही, देव लागतही नाही, करता येत नाही आणि घालवता येणार नाही आपल्याला. तर यामध्ये आपल्या पृथ्वी तलावर असणारी प्रत्येक गोष्ट ही पंचतत्वापासून तयार झाली आणि पंचतत्वात विलीन होते. बरोबर, या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट पंचतत्व. ही पंचतत्व कोण आहे तर पाणी आहे, झाड आहे, अग्नी आहे, जमीन आहे आणि निर्वात पोकळी हवा आहे. तर या पंचतत्वावर आपलं जे शरीर आहे त्या पंचतत्वापासून बनलं किंवा पृथ्वी तलावर असणारी प्रत्येक गोष्ट आहे ती पंचतत्वापासून तयार झाली आणि पंचतत्वात विलीन होते. आणि मग ही पंचतत्व जेव्हा आपली खराब होतात, आपल्या घरामध्ये जेव्हा ते चुकीच्या गोष्टी आपण त्या पंचतत्वाच्या ठेवतो त्यावेळी त्या घरात राहणाऱ्या त्या माणसाच्या कुंडलीप्रमाणे घरातल्या सगळ्या लोकांना समान त्याचे परिणाम येत नाही. ज्यावेळी ज्या लोकांचा जन्म झालाय त्यावेळी त्यांच्या जन्मतारखेमध्ये असणारे जे अंक आहेत हे अंक नवग्रहांचे अंक आहेत. आणि मग जो जो ग्रह खराब असतो त्या भागामध्ये नको असलेल्या गोष्टीच्या तत्वांच्या ठेवल्या जातात. त्यावेळी त्या लोकांना त्याचे साईड इफेक्ट यायला सुरुवात होते. उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलो तर बऱ्याच लोकांना गुलाबी कलर घरामध्ये सगळ्यात जास्त आवडतो, कारण तो दिसायला सुंदर दिसतो. काही लोकांचं मन आहे की गुलाबी कलर असले की घरात प्रेम वाढतं. पण माझ्या पाहण्यानुसार गुलाबी रंग, लाल गुलाबी भगवा रंग हा अग्नितत्वाचा मानला जातो. आणि मग अग्नितत्व ज्यावेळी तुमच्या जलतत्वामध्ये जातं किंवा ते तुमचं एअर एलिमेंट मध्ये जातं किंवा झाडांच्या भागामध्ये जातं त्यावेळी त्या घरातले रिलेशन पूर्णपणे खराब होतात. म्हणजे स्पेशली जर आपण बघायला गेलो की ज्या घरामध्ये अग्नितत्वाचा रंग केलाय त्या घरातले कुटुंब प्रमुख हा नेहमी आजारी राहतो आणि त्या लोकांना पायापासून दुखणं कंटिन्यू चालू राहतं. गुडघ्यापासून खाली पाय दुखतात. घरातल्या महिलांना निगेटिव्ह विचार येतात. त्यानंतर अस्थिरता निर्माण होते, लग्नाला अडचण येते. आणि हे ज्या घरामध्ये गुलाबी रंग आहे त्या लोकांच्या घरामध्ये हे प्रॉपरली तुम्हाला
जाणवतं. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय येतो तर दुसरा स्पेस एलिमेंट मध्ये असणारा जो भाग आहे की ज्या भागामध्ये तुमचा अग्नी गेला तर मुलांच्या शिक्षणात प्रॉब्लेम येतो, एज्युकेशन पूर्ण होत नाही आणि पैसे शिल्लक राहत नाहीत, उलट कर्ज वाढतं. दुसरा जो भाग आहे की अजून त्याच्या पुढचा जो भाग आहे ज्याला आपण गेन अँड प्रॉफिट म्हणतो, त्या भागामध्ये जर अग्नितत्वाचा भाग गेला तर कुठल्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. म्हणजे अपेक्षित धरलेलं जे उत्पन्न आहे जे आपल्याला मिळायला पाहिजे किंवा जी गोष्ट आपल्याला आपण मनापासून ठरवलेली असते ते आपल्या मनाप्रमाणे होत नसेल तर त्या भागामध्ये आपण अग्नितत्वाचे रंग नेऊन ठेवलेले असतात. लाल गुलाबी भगवा रंग जर आपण पश्चिम दिशेला ठेवला तर त्या घरामध्ये कुठल्याच गोष्टी मनाप्रमाणे होणार नाहीत. बरोबर. त्याच्याच पुढचा जो भाग आहे ज्याला आपण डिप्रेशन एरिया म्हणतो, ताणतणाव निर्माण करणारा भाग, जो पश्चिम दिशा आणि वायव्य कोपऱ्याच्या मध्ये येतो, त्या भागामध्ये जर तुम्ही आरशाचं कपाट लावलं असेल किंवा लाल कलर जर त्या भागामध्ये ठेवला असेल तर त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना 100% पोटांचे विकार होतात म्हणजे होतात. आणि ज्या ठिकाणी डिप्रेशन एरियामध्ये आरसा असेल तर जेवढ्या महिला आहेत घरामध्ये ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे तर त्या घरामध्ये 100% तुम्ही 290 डिग्रीमध्ये डिप्रेशन एरियामध्ये आरसा ठेवलेला असतो तरच त्यांच्या घरामध्ये थायरॉइड होतं. अन्यथा इतर वेळी तुम्हाला ज्या माणसाच्या बॉडीमध्ये घडणारी जी प्रत्येक गोष्ट आहे, मग तुमचा हार्ट अटॅक असेल, बीपी असेल, शुगर असेल, ब्रेन ट्युमर असेल, पॅरालिसिस असेल, कॅन्सर असेल, या सर्वची सर्व गोष्टी ज्या आहेत या वास्तुशास्त्राच्या रचनेप्रमाणे आपल्या घरामध्ये ज्या घरामध्ये या गोष्टी ठेवलेल्या असतात त्याचे परिणाम त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला 100% येतात. हे मी सायन्सनं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. मी याच्यावर रिसर्च केला. एका हॉस्पिटलला गेलो की जिथं पॅरालिसिसचे पेशंट केले जातात. तर पॅरालिसिसच्या पेशंटच्या त्या लोकांची यादी घेतली, 1000 केसेस मी तपासल्या. त्यांच्या घरी जाऊन पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये उत्तर दिशेमध्ये भगवा कलर केलेला होता किंवा त्यांच्या उत्तर दिशेमध्ये त्या घरामध्ये त्यांचं किचन होतं. जर तुमच्या उत्तर दिशेमध्ये भगवा कलर किंवा किचन असेल तर त्या घरातल्या लोकांना 100% पॅरालिसिस होतो. आणि पॅरालिसिस झाला तर तुम्ही कुठल्याच माणसाला आपल्याला वाटत नाही की आपल्या घरातले पैसे संपले पाहिजेत पण किंवा आपला माणूस गेला पाहिजे. बरोबर. पण त्यासाठी आपण काय करतो, तो माणूस वाचवायसाठी आपल्याकडे असणारे सर्व पैसे त्याच्यासाठी दवाखान्यासाठी घालवतो आणि शेवटी माणूसही जातो आणि पैसे जातो. त्यामुळे कर्ज वाढतं आणि माणूस आपला निकामी होतो. त्यामुळे उत्तर दिशेमध्ये लाल किंवा भगवा कलर असेल किंवा किचन असेल तर त्या लोकांना पॅरालिसिस होतोय, आपण त्याच्यामधून सिद्ध केलेलं आहे. त्याच नंतर उत्तर दिशेनंतर आणि ईशान्य कोपऱ्याच्या मधला जो भाग येतो त्या भागामध्ये जर तुम्ही गुलाबी किंवा भगवा कलर केलेला असेल तर त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना 100% पित्त प्रकृती आणि पोटांचे विकार होतात. आपल्याकडे जवळपास जेवढ्या केसेस आहेत आणि लोकांना सगळ्यात जास्त आवडणारा कलर आहे म्हणजे गुलाबी कलर. आणि तो केल्यानंतर घरातलं पूर्ण फॅमिली रिलेशन डिस्टर्ब होतं कारण आरोग्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात. दुसरी गोष्ट आहे की मनाप्रमाणे पैसे मिळत नाहीत, फॅमिली रिलेशन डिस्टर्ब होते. जी लोक शेती करतात त्यांचा जो अर्थ एलिमेंट आपण ज्याला म्हणतो पृथ्वी तत्व, तो जर डिस्टर्ब झाला तर तुम्हाला शेतीतून कितीही मेहनत केली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्याच्या पुढचा जो भाग आहे की ज्याला लोक वास्तू बोलतात मनातनं, आम्हाला सांगतात सर डोकं काम करत नाही आमचं, काय करावं तेच कळत नाही. त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला मेंटल क्लॅरिटी म्हणतो. मेंटल क्लॅरिटीचा भाग आहे आपला ईशान्य कोपरा. आणि जर ईशान्य कोपऱ्यामध्ये अग्नितत्वाचा जर भाग आपण ठेवला तर त्या भागामध्ये त्या घरात राहणाऱ्या लोकांना डोक्यांचे परिणाम होतात किंवा ब्रेन ट्युमर होतो, डिप्रेशन राहतं, बीपीचा त्रास होतो, कंबर दुखते, मोकाट खर्च होतो आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. म्हणजेच हायपर टेन्शन किंवा चिडचिड होणं हा जो प्रकार आहे तर ज्यांच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लाल गुलाबी भगवा रंग किंवा किचन असेल तर त्या घरामध्ये मेंटल डिप्रेशन, बीपीचा त्रास, कंबर दुखणं आणि मोकाट खर्च होणं अशा प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये जाणवतात. बरोबर. पण काय लोक सांगतात की आमच्या घरामध्ये जीवनात अर्थच राहिला नाही. अर्थ राहिला म्हणजे पंचतत्व त्यांनी बोलून दाखवले जातात. अर्थ कुठं आहे तर अर्थ एलिमेंट म्हणजे पृथ्वी तत्व. तर त्यांच्या घरामध्ये त्यांचं जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटचं काम आहे डिस्पोज करणं म्हणजे बाहेर टाकणं. ज्यावेळी ज्या घरामध्ये टॉयलेट ज्यांचं नैऋत्य कोपऱ्यामध्ये गेलं जातं तर त्या लोकांनी कितीही मेहनत केली तर तो माणूस अपयशी ठरतो, त्यांना यश मिळत नाही. त्यावेळी सांगतो की तो माणूस म्हणतो की आम्हाला जीवनामध्ये अर्थ राहिला नाही. म्हणजेच त्यांच्या घरामधलं अर्थ एलिमेंट आहे ते इनबॅलन्स झालेलं असतं. किंवा काही लोक सांगतात की आमच्याकडे पैसे शिल्लक राहतात, आम्ही खूप कमवतो किंवा कितीही मेहनत केलं तर आम्हाला त्याचं फळ मिळत नाही. म्हणजे पैसे मिळवून देणारी जी दिशा आहे त्याला आम्ही फायर अँड कॅश लिक्विडिटी म्हणतो. जो आग्नेय कोपरा आहे ज्याला 135 डिग्रीमध्ये आपण बघतो, 135 डिग्रीमध्ये ज्यावेळी सांगतात की आमचं सर्व संपलंय. आता सर्व संपलेलं आपण उदाहरण कधी घेतो की एखादा माणूस आपण अंत्यविधी दिल्यानंतर त्याला अग्नी देतो आणि त्याचं सगळं कार्य संपवतो. बरोबर. त्यावेळी एखादा माणूस सांगतो की आमचं सगळं गेलं आणि सर्व संपलं, आता कुठंच यश मिळत नाही, आम्ही थांबलोय जागेवर. त्यावेळी त्यांच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये अग्नी विझवणारा जो भाग असतो त्याला आपण जलतत्व म्हणतो. जलतत्वाचे जे भाग असतात त्यामध्ये आपण पाणी म्हणतो, आरसा म्हणतो, फ्रीज म्हणतो किंवा निळा रंग आहे
तो त्या लोकांनी आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवल्यानंतर या लोकांची कॅश लिक्विडिटी प्रॉब्लेम म्हणजे पैशाचं रोटेशन फिरायचं बंद होतं आणि तो माणूस ब्लॉक होतो. किंवा त्या भागामध्ये टॉयलेट गेलं, टॉयलेटच्या भांड्यामध्ये पण आपण पाणी भरून ठेवलेलं असतं, तर ती माणसं बिझनेसमध्ये नुकसान करतात किंवा आर्थिक नुकसान होतं, अपघात होतात, दमाचा त्रास होतो, खोकल्याचा त्रास होतो किंवा सर्दी कंटिन्यू त्या घरामध्ये राहते. तर त्या भागामध्ये त्या लोकांनी आग्नेय कोपरा आहे तो वीक केलेला असतो. बऱ्याच वेळा असं होतं की काही लोकांना आपला काहीच संबंध नसतो पण बदनामी येते. का बदनामी येते? तर बदनामीसाठी असणारा जो कॉर्नर आहे ज्याला आपण साऊथचा कॉर्नर म्हणतो, दक्षिण दिशा, जी रिलॅक्सेशन देते, प्रसिद्धी देते. तर प्रसिद्धीच्या भागामध्ये जर आपण, प्रसिद्धीचा भाग आहे तो अग्नितत्वाचा येतो आणि अग्नितत्वाच्या भागामध्ये जर आपण जलतत्व नेऊन ठेवलं तर जलतत्व म्हणजे काय आहे? तर पूर्वीच्या काळी आपण, आता बऱ्याच वेळी त्या भागात पाणी नेऊन ठेवलेलं असेल तर असं नाही, निळा रंग केलेला असेल तर असं नाही, सर्वसामान्य घरामध्ये आता निळा रंग जास्त लोक करत नाहीत, पण त्या भागामध्ये आरशाचं कपाट ठेवलेलं असतं. आरसा काय काम करतो? तर ज्या काळामध्ये आपल्याकडं आरसा नव्हता त्यावेळी चेहरा बघायला पाण्याचा उपयोग केला जायचा. म्हणजेच पाणी आणि आरसा हे दोन्ही जलतत्वाचं काम करतात आणि जलतत्वाचं काम करत असल्यामुळं जर दक्षिण दिशेमध्ये आपण आरशाचं कपाट किंवा पाणी ठेवलं किंवा निळा रंग गेला तर त्या लोकांना आपल्याला कुठल्याही प्रकारचं कारण नसताना बदनामी येण्याची शक्यता राहते किंवा त्या लोकांना घरामध्ये शांत झोप लागत नाही, म्हणजेच अस्थिरता जाणवते. म्हणजे या पंचतत्वामध्ये एवढी ताकद आहे की प्रत्येक माणूस काही बोलतो त्यावरून त्यांचा कुठला भाग खराब झालाय, कुठलं तत्व खराब झालंय हे त्याच्यावरून आपल्याला समजतं. मी जादूटोना वगैरे असं काही करत नाही, काही आध्यात्मिक थोड्याशा गोष्टी असू शकतात, शक्यता नाकारता येत नाही. कारण बऱ्याच लोकांच्या आपल्या ग्रुपमध्ये लोक आहेत किंवा ज्यांच्या व्हिजिट केलेत, कुणाचं सोनं हरवलंय, काय झालंय, पण मला माहित नाही की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सायन्स नाही किंवा कुठे लिखित वाचलेलं नाही. पण तो योगायोग असू शकतो की ज्या लोकांच्या ज्या वस्तू हरवलेत आणि मी ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी ते मिळतात, तो योगायोग असू शकतो. याच्या पाठीमागे कुठलाही सायन्स नाही किंवा मी देवऋषी वगैरे असा काही प्रकार याच्यामध्ये नाही आहे, बरोबर. तर हे पंचतत्व ज्या ज्या माणसांच्या घरामध्ये बॅलन्स झाले, ज्या ज्या घरामध्ये हे पंचतत्व बॅलन्स झाले त्या माणसांच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि पॉझिटिव्हिटी निर्माण झाली की तुम्हाला प्रसन्नता मिळते. दुसरं एक उदाहरण मी सांगेल की तुम्हाला पॉझिटिव्हिटी कधी मिळते. तुम्ही मंदिरात जाता, ज्यावेळी तुम्हाला खूप त्रास होतो तेव्हा तुम्ही कुठल्या तरी देवाकडे जाता, बरोबर. मग कोण तुळजापूरला जाईल, कोण गाणगापूरला जाईल, कोण कोल्हापूरला जाईल, कोण जेजुरीला जाईल. आता तिथं देवाला गेल्यानंतर तुम्ही काय करता? तर देवाला हात जोडता, बरोबर, घंटा वाजवता, दर्शन घेता. मग दर्शन घेऊन तुम्हाला तुमचे प्रश्न सुटतात का? तुमची एक श्रद्धा आहे की त्या देवाकडे गेल्यानंतर माझे सर्व प्रश्न सुटतील किंवा माझ्या अडचणीतून मला देव बाहेर काढेल. देव प्रत्यक्षात बाहेर काढत नाही, तर त्या ठिकाणी त्या मंदिराच्या जवळ तयार केलेली जी एनर्जी असते ती एनर्जी प्रॉपरली तुमच्यावर काम करते. ती कशी करते त्याचं एक सायन्स उदाहरण सांगतो. तुम्ही प्रत्येक जण मंदिरात गेल्यानंतर त्या भागामध्ये मंदिराच्या बाजूनी प्रदक्षिणा मारता. आतापर्यंत कोण माणूस सांगू शकतो का की मी प्रदक्षिणा का मारतो? आहे का कोण? याचं उदाहरण कोण सांगणार आहे का? की मंदिराला गेल्यानंतर मी प्रदक्षिणा घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे मारतो. आहे का? कोणाला सांगता येईल का सायन्स याच्या पाठीमागे काय आहे? तर एक सायन्स सांगतो याच्यामध्ये. प्रत्येकाने बॅटरी पाहिली, या बॅटरीला एक छोटासा बल्ब असतो. जेव्हा आपण तो बल्ब बॅटरी सुरू करतो त्यावेळी त्या बॅटरीतून निघणारा प्रकाश हा शंकूच्या आकारामध्ये तो बाहेर पडतो. पण तो बाहेर पडत असताना सुरुवातीच्या काळामध्ये तो जास्त तीव्र असतो, पुढे गेल्यानंतर तो अंधुक होत जातो. किंवा शंकूच्या भागामध्ये बाजूला जर तुम्ही 20 फूट अंतरावर गेला तर तो बॅटरीचा प्रकाश बाजूला आपल्याला मिळत नाही. तेच सायन्स तुमच्या मंदिरावर बसवलेला जो कळस असतो, जसं तुमच्या घरामध्ये अँटिना बसवलाय, जो डिश टीव्ही बसवलाय की तुमच्या उत्तर ध्रुवाकडून येणारी एनर्जी त्या LNB वर घेतली जाते, अँटिनावर घेतली जाते आणि ती एनर्जी तुमच्या घरामध्ये टीव्हीवर तुम्हाला चित्रित दिसते, म्हणजे त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तसं मंदिरावर, प्रत्येक मंदिरामध्ये जो कळस बसवला गेलाय, हा कळस काय आहे तर उत्तर ध्रुवाकडून येणारी एनर्जी त्या मंदिराच्या कळसाच्या टोकावर घेतली जाते आणि जसं बल्बचा प्रकाश तुम्हाला पुढे शंकूच्या आकारात जातो तसं त्या कळसातून येणारी एनर्जी मंदिराच्या कळसातून त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सोडलेली असते. 100 फुटाचा बघितलं का, 100 बाय 100चा, तो मर्यादित एरियामध्ये ती एनर्जी साठवली जाते की जसं तुम्ही अभिषेक घालता किंवा मंदिरामध्ये बसून पूजा करता, म्हणजे ती एनर्जी तुमच्या बॉडीवर, ज्या बॉडीमध्ये असणारी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी घालवायसाठी ती एनर्जी तुमच्यावर काम करते. पण बऱ्याच मंदिरामध्ये तुम्ही गेला तर मंदिरात तुम्हाला दर्शन घ्यायला गेल्यानंतर 1 मिनिटाच्या आत तुम्हाला बसू दिलं जात नाही, कारण गर्दी खूप असते, बरोबर. मग ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये जर ट्रान्सफर करायची असेल तर आपण काय करू शकतो, तर त्या मंदिराच्या बाजूने त्याचा डायमीटर ठरलेला आहे. उंची जर, गाभाऱ्याची उंची जर तुमची 10 फूट असेल तर त्याचा कळस असतो तो 15 फूट उंचीचा असतो आणि मग त्या 15 फूट उंचीपर्यंत गाभाराच्या बाहेरच्या बाजूमध्ये ती एनर्जी आपल्या फिरत असते, बरोबर.
पण मग तुम्ही प्रदक्षिणा घालताना तुम्ही 50 फूट अंतरावरून घातलेत का कधी? 100 फूट अंतरावरून घातलेत का? तुम्ही भिंतीला धरून का घालता? कारण जेवढ्या भिंतीच्या जवळ तुम्ही जाता तेवढी एनर्जी त्याच्यामध्ये जास्त काम करते. आणि मग ज्यावेळी आपण त्या मंदिराच्या गाभाराच्या बाजूनी प्रदक्षिणा मारतो, त्या घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपली पृथ्वीची जी एनर्जी आहे ती क्लॉकवाईज फिरते. आपण कधी उलट्या प्रदक्षिणा घातल्यात का बघा कोणी? नाहीये. तर ती प्रदक्षिणा घालताना आपण त्या प्रवाहाबरोबर ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करतो, आपल्या बॉडीमध्ये असणारी निगेटिव्हिटी आपण घालवतो आणि मग मंदिरात जाऊन आल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटायला सुरुवात होते. तुम्ही नुसतं दर्शन घेऊन या, तुम्ही नुसतं दर्शन घेऊन या किंवा नुसते बाहेरून हात जोडा, तुम्हाला तेवढी प्रसन्नता मिळते का मला सांगा? ज्यावेळी तुम्ही प्रदक्षिणा घालता किंवा त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसता त्यावेळी विश्वाकडून येणारी एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर केली जाते आणि त्याच वेळी तुमच्या बॉडीचं चार्जिंग केलं जातं आणि मग निगेटिव्हिटी कमी होते. आणि मग तिथं असणारा पुजारी सांगतो की तुम्हाला 4 वाऱ्या कराव्या लागतील, 5 वाऱ्या कराव्या लागतील. ज्या वेळी तुम्ही तिथं जाता त्यावेळी तुमची बॉडी चार्जिंग होते आणि तुमचे निगेटिव्ह विचार जातात, त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी चालू होते आणि तुम्ही अपेक्षित धरलेले जे कामं असतात ते आपोआप मार्गी लागायला लागतात. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं सायन्स काम करतो, प्रत्यक्ष देव पावत नाही. बरोबर? तर ही एनर्जी पंचतत्वामध्ये आहे, जी जलतत्व आहे, वायू तत्व आहे, अग्नितत्व आहे, अर्थ एलिमेंट आहे आणि स्पेस एलिमेंट आहे. या प्रत्येकाचं कामं ठरलेत. जी जलतत्व ज्यांच्या घरामधले वीक झालंय, तर जलतत्वाची कामं काय काय आहे? तर पती पत्नीचं रिलेशन दाखवणं हे जलतत्वाचं काम येतं. ज्या घरामध्ये पती पत्नींमध्ये वादविवाद आहेत त्यांच्या घरामध्ये उत्तर दिशा आणि वायव्य कोपऱ्याच्या मधल्या भागामध्ये त्या भागात त्यांचा लाल, गुलाबी, भगवा कलर किंवा शेगडी गेलेली असते, तरच त्यांचे फॅमिली रिलेशन डिस्टर्ब होतात. हा पहिला भाग जलतत्वाचा मानला जातो. दुसरा जलतत्वाचा भाग काय आहे? तर मनी ऑपॉर्च्युनिटी, पैशाच्या संधी निर्माण करणं. जर एखादा माणूस भरपूर पैसे कमवत असेल तर त्याला एक उपमा दिली गेली की माणूस कशासारखा पैसा कमवतो? तो अग्नीसारखा कमवतो, तो हवेसारखा कमवतो, तो मातीसारखा कमवतो का पाण्यासारखा कमवतो? तर प्रत्येक माणूस हा पाण्यासारखा पैसा कमवतो असं त्यांच्या तोंडातून उपमा येते. मग पाणी अडवायसाठी पाण्याला जर बांध घालायचा असेल तर आपण काय करतो? तर माती लावतो. माती म्हणजे काय आहे? तर अर्थ एलिमेंट आहे. अर्थ एलिमेंट जर म्हणजे त्या भागामध्ये उत्तर दिशेमध्ये जर आपण पिवळा किंवा गोल्डन कलर केला असेल किंवा टॉयलेट आलं असेल तर त्या भागामध्ये त्या लोकांच्या आर्थिक संधी यायच्या बंद होतात किंवा नोकरी जाते, नोकरी लागत नाही आणि पैशाच्या संधी थांबतात. हे जलतत्वाचं काम आहे उत्तर दिशेमध्ये. म्हणजे तुम्ही वॉटर एलिमेंट आहे ते तुम्ही वीक केलेलं असतं. त्यानंतर पुढचं तत्व आहे जलतत्वामधलं ते आरोग्याचं आहे. घरामध्ये सगळ्यात चांगलं पाहिजे आपल्याला आरोग्य. आरोग्य सुद्धा जलतत्वामध्येच मानलं जातं. त्या भागामध्ये जर तुम्ही अर्थ एलिमेंट नेला म्हणजे पिवळा रंग नेला, गोल्डन कलर नेला किंवा टॉयलेट नेला तर त्या घरामध्ये 100% कॅन्सर, ब्लड कॅन्सर होतो. ज्यांच्या घरामध्ये ब्लड कॅन्सर झाले तुम्ही 100% जाऊन बघा, त्यांच्या 22 डिग्रीमध्ये एक तर गोल्डन कलर केलेला असतो किंवा पिवळा रंग केलेला असतो किंवा टॉयलेट असतं, तरच त्या घरामध्ये तुम्हाला ब्लड कॅन्सर किंवा हाडांचा कॅन्सर झालेला याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे. मग त्या भागातलं अजूनही आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, जलतत्वामध्ये तो भाग येतो आरोग्याचा, तर त्या भागात जर लाल रंग गेला, लाल, गुलाबी, भगवा रंग गेला किंवा किचन गेला तर त्या भागामध्ये बीपी, शुगर की जे कधीही आजार बरे होत नाहीत, तुम्हाला कंटिन्यू मेडिसिन घ्यावे लागतात, तर त्या भागामध्ये जर आपण हा अग्नितत्वाचा भाग ठेवला तर त्या घरामध्ये आजारपणासाठी येणाऱ्या उत्पन्नापैकी 80% खर्च हा तुम्हाला आजारपणासाठी खर्च करावा लागतो. म्हणजे ती फॅमिली सगळ्यात जास्त घरात लोकांना आरोग्य चांगलं पाहिजे, स्वास्थ्य चांगलं पाहिजे आणि पैसे शिल्लक राहिले पाहिजेत. तर आरोग्य कॉर्नर जर खराब झाला तर लोकांनी पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते. त्यामुळं आरोग्याच्या कॉर्नरमध्ये जलतत्व हे मेंटेन होणं अपेक्षित आहे. हीच काम मी वास्तुशास्त्र जेव्हा करतो त्यावेळी तिथे तत्व तुम्हाला बॅलन्स करून देतो. आता ज्या घरामध्ये आपण बघितलं की पुढचा जलतत्वाचा जो भाग आहे त्याला आपण मेंटल क्लॅरिटी म्हणतो की वास्तुशास्त्राचं डोकं आहे ते. आता बरेच लोक आम्हाला सांगतात की आम्ही पूजा घातली आणि मग वास्तुपुरुष आम्ही आमच्या जागेमध्ये त्या किचन खाली पुरलाय, पायरी खाली पुरलाय, कुठं पुरलाय, याच्यामध्ये कुठंच सायन्स नाही की ते वास्तुपुरुष कुठं पुरला आणि त्याचे काय परिणाम आले. पण तुमच्या घराची रचना ही वास्तुपुरुषाच्या रचनेचा डोक्याचा भाग. जर त्या भागामध्ये तो जलतत्वाचा भाग आहे पण त्या भागामध्ये जर आपण अग्नितत्व नेलं तर त्या घरामध्ये पॅरालिसिस होणं किंवा ब्रेन ट्युमर होणं किंवा डोक्यांचे विकार, डिप्रेशन, बीपीचा त्रास, कंबर दुखणं, मोकाट खर्च होणं, मुलांच्या शिक्षणात अडचण येणं, ही सर्व लक्षणं ज्यांच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये अग्नितत्वाचा भाग गेलाय ती लोक मेंटली ब्लॉक होतात. म्हणजे काय करावं ते त्यांना कळत नाही. ते लोक स्वतः सांगतात की आमचं डोकं चालायचं बंद झालंय. बरोबर. त्याच भागामध्ये जर अर्थ एलिमेंट गेलं, ईशान्य कोपऱ्यामध्ये अर्थ एलिमेंट गेलं म्हणजे त्या भागामध्ये जर आपण पिवळा रंग किंवा गोल्डन कलर केला किंवा टॉयलेट गेलं
तर त्या घरात राहणाऱ्या महिलांना ज्यांचा शनी खराब आहे, म्हणजे ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 8 अंक नाहीये, तर त्या लोकांना 100% 3 वर्षाच्या आत कॅन्सर होतो म्हणजे होतो. पोटांचा किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तो ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट असल्याशिवाय कधीही होत नाही. तुम्ही जेवढ्या केसेस ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर किंवा पोटांचे कॅन्सर आहेत, तर त्या लोकांच्या घरामध्ये जाऊन बघा, त्यांच्या 45 डिग्रीमध्ये टॉयलेट असतं किंवा गोल्डन कलर किंवा पिवळा रंग केलेला असतो. तर हे सगळ्यात घातक असणारा भाग आहे. ऍक्च्युली ती दिशा आहे ती ईश्वराची कृपा आहे. त्या भागामध्ये आपल्याला देवघर पाहिजे, पण जी लोक फ्लॅटमध्ये राहतात त्या लोकांना त्यांना ऑप्शन नसतो, माहिती नसतं आणि जाऊन तिथं अडकतात. आणि त्या घरात राहिल्यानंतर तुमच्या बॉडीवर, ज्या घरात आपण राहतो ती एनर्जी त्या बॉडीवर काम करते. आणि मग ज्यांचा शनी खराब आहे, म्हणजे ज्यांच्या जन्मतारखेत 8 अंक नाही, त्या लोकांना जर पुरुष असतील तर त्यांना पॅरालिसिस करतं, आणि जर महिला असतील तर त्यांना पोटाचा किंवा छातीचा कॅन्सर करतो. बरोबर. म्हणजे हा जलतत्वाचे जे 4 भाग आहेत हे जर तुमच्या घरात बॅलन्स नसतील तर ह्याचे परिणाम त्या घरात राहणाऱ्या लोकांना 100% येतात म्हणजे येतात. तर त्यानंतरचं पुढचं तत्व आहे ज्याला आपण एअर एलिमेंट म्हणतो, की जिथून ऑक्सिजनची निर्मिती होते. आनंद व्यक्त करणं, आळस आणि थकवा, त्या भागात जर आपण अग्नितत्व ठेवलं तर तुम्ही कितीही पैसे असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, कितीही सोनं नाणं असू द्या, त्यांच्या चेहऱ्यावरचा आळस कधीच जात नाही. की त्या भागामध्ये त्यांनी टॉयलेट नेऊन ठेवलेलं असतं, किंवा पिवळा रंग किंवा गोल्डन कलर केलेला असतो, किंवा लाल रंग असतो, किंवा किचन असतं. तर त्या घरामध्ये आनंद व्यक्त केला जात नाही, आळस आणि थकवा जाणवतो. त्यानंतर पुढचा जो भाग येतो त्याला आपण सोशल असोसिएशन म्हणतो, सार्वजनिक संबंध डेव्हलप करणं. ज्या लोकांना राजकारण करायचंय, ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे, ज्या लोकांना लोक जोडायचे आहेत, तर या भागामध्ये पूर्व दिशेमध्ये जर तुमच्या घरामध्ये टॉयलेट असेल किंवा किचन असेल तर त्या घरामध्ये तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुम्हाला तुमच्याबद्दल, तुम्ही समाजाबद्दल कितीही चांगलं बोलला तर समाज तुम्हाला 100% नावच ठेवतो, किंवा तुम्ही बिझनेस करू शकत नाही. मग ह्याचा परिणाम आपल्या त्या घरात राहणारा ज्यांचा गुरु खराब आहे, म्हणजे ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 3 अंक नसतो, त्याचे परिणाम फक्त तेवढ्याच व्यक्तीने येतात. मग आता घरात समजा तुमच्या 6 लोक राहतात, मग 6 लोकांना समान परिणाम यायला पाहिजे का? नाही. तर ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 3 अंक नसतो, त्या 3 अंकाचा परिणाम पूर्व दिशेमध्ये किचन किंवा टॉयलेट जर गेलं तर त्या माणसामध्ये बिझनेस, सार्वजनिक संबंध आणि राजकारण याचा परिणाम त्या माणसाच्या लाईफवर 100% करतो. त्याचा पुढचा जो भाग आहे, हे 360 डिग्रीमध्ये तुम्हाला मी सगळे भाग सांगतोय, तो एअर एलिमेंटचाच भाग आहे, की चर्निंग एरिया आम्ही त्याला म्हणतो. चर्निंग एरिया कशासाठी आहे, की ज्या भागामध्ये आपण मिक्सर लावू शकतो, पिठाची चक्की लावू शकतो, फ्रीज लावू शकतो किंवा फिल्टर लावू शकतो. पण सगळ्या लोकांना वाटणारा जो भाग आहे की आमच्या घराचा तो आग्नेय कोपरा आहे, पण आपण ज्यावेळी डिग्री चेक करतो, होकायंत्र चेक करतो घराच्या मध्यावर उभं राहून, त्यावेळी होकायंत्र जर तुमचे पश्चिम दिशा, तुमची उत्तर दिशा जर 10 डिग्रीनं पश्चिमेच्या बाजूला गेली असेल तर तो तुम्हाला आग्नेय कोपरा नसून पूर्व आणि आग्नेयच्या मधला जो भाग आहे ज्याला आपण चर्निंग एरिया म्हणतो, तर त्या घरात जर तुमची शेगडी त्या ठिकाणी लावली असेल तर त्या घरात राहणाऱ्या लोकांना 100% महिलांना बीपी आणि डायबिटीज चालू होतो आणि घरामध्ये क्लॅशेस होतात आणि तुमचे कर्जाचे हप्ते वेळेत भरले जाणार नाहीत, म्हणजे परत एकदा माणूस ब्लॉक होतो. बरोबर. त्यानंतर पुढचा जो अग्नितत्वाचा भाग आहे की ज्याला तुम्हाला स्पीड घ्यायचंय, कुठलीही काम आपल्याला थांबवायचे नसतील, तर त्याला आपण कॅश लिक्विडिटीचा भाग म्हणतो, अग्नितत्वाचा भाग म्हणतो. अग्नितत्वाच्या भागामध्ये जर आपण पाणी ठेवलं, निळा रंग ठेवला, फ्रीज ठेवला, आरसा लावला तर त्या लोकांची कॅश लिक्विडिटी थांबते. हे कुणाची थांबते? तर ज्यांच्या जन्मतारखेमधला राहू खराब आहे. राहू कसा ओळखायचा? तर आपल्या जन्मतारखेमध्ये ज्यांचा अंक 4 मिसिंग आहे, ज्यांच्या जन्मतारखेत 4 अंक नाही आहे. तुम्ही कुठलाही माणूस सांगा की ज्यांच्याकडे 4 मिसिंग आहे, तो सांगतो की माझ्याकडे बँक बॅलन्स आहे, असा माणूस आणून दाखव मला. ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 4 अंक नाही आहे आणि तो म्हणतो की माझ्याकडे खूप बँक बॅलन्स आहे, असा माणूस आणून दाखवा. कारण त्यांचा राहू खराब असतो आणि राहू खराब असल्यानंतर त्यांच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये त्यांनी पाणी, निळा रंग, आरसा किंवा फ्रीज ठेवलेला असतो. आणि मग तुम्ही जेवढी मेहनत करता, पैसे यायच्या अगोदर तुमचं पैसे जायचं प्रमाण जास्त राहतं, म्हणजे बँक बॅलन्स होणार नाही. आणि त्या घरामध्ये ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 9 अंक मिसिंग असतो आणि 4 पण मिसिंग असतो, त्या लोकांना सर्दी, खोकला, कफ रिलेटेड प्रॉब्लेम राहतो. कारण त्यांच्या शरीरामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये अग्नी तयार व्हायला पाहिजे तो अग्नी तयार होत नाही आणि त्यामुळे त्यांना थंडीपासून होणारे जे आजार असतात ते आजार त्याच्यापासून त्यांना व्हायला सुरुवात होते. बऱ्याच लोकांच्या मध्ये त्याचा पुढचा जो कॉर्नर आहे तो अग्नितत्वाचाच मानला जातो, ज्याला पॉवर अँड कॉन्फिडन्स म्हणतो. की आम्ही दवाखान्यात जाऊन आलो सर, दवाखान्यात आल्यापुरतं बरं वाटतं आणि त्यानंतर आम्हाला ठीक वाटत नाहीये, त्याला आम्ही पॉवर अँड कॉन्फिडन्सचा एरिया म्हणतो, की जो आग्नेय कोपरा आणि दक्षिण दिशेच्या मध्ये येतो. या कॉर्नर मध्ये तो अग्नितत्वाच्या भागामध्ये जरी आपण पिवळा रंग ठेवला किंवा गोल्डन कलर केला किंवा त्या भागामध्ये टॉयलेट असेल किंवा त्या भागामध्ये निळा रंग असेल, त्या भागामध्ये आरसा असेल, तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही.
म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करणारा जो कॉर्नर आहे तो आग्नेय दिशा आणि दक्षिण दिशेच्या मध्ये 145 डिग्रीमध्ये तो भाग येतो. आणि तो भाग जर डिस्टर्ब झाला तर तुम्हाला मेडिकल काम करत नाही. म्हणजे तुम्ही खूप चांगल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करून येतात, दवाखान्यात बरं वाटतं, घरी आल्यानंतर पेशंट आहे तसाच राहतो. त्याचा अर्थ आहे की त्यांचा पॉवर अँड कॉन्फिडन्सचा भाग असतो तो वीक होतो. त्याचा पुढचा अग्नितत्वाचा जो भाग मग सांगितलं की दक्षिण दिशा. दक्षिण दिशा तुम्हाला प्रसिद्धी देते, नावलौकिक देते. माझ्याकडे एक नावलौकिकता असणारं एक उदाहरण आहे की एक थिएटर चालवत होते आणि थिएटरमध्ये त्यांचं असं मत होतं की सर माझ्याकडे पैसा खूप मिळाला, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, माझ्याकडे कामगार आहेत, नोकर चाकर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण लॉकडाऊनच्या काळामध्ये मला प्रसिद्धी मिळायला पाहिजे. ज्यावेळी मी त्यांची वास्तुशास्त्र केली, जे डान्स बार असतात, तुमच्या शेटपळ फाट्याला एक डान्स बार आहे आणि त्यांची अपेक्षा होती की सर मला माझ्या धंद्यासाठी मला वास्तुशास्त्र नाही करायचं, मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे. आणि मग त्यांचं वास्तुशास्त्र करायला गेल्यानंतर प्रसिद्धी मिळवायसाठी तुम्हाला तुमच्या घराच्या चारही दिशा बॅलन्स असाव्या लागतात. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ज्याला फेम म्हणतो आपण. फेम म्हणजे प्रसिद्धी. आणि हा भाग जर चारही दिशा तुमच्या बॅलन्स नसतील तर तुम्हाला प्रसिद्धी मिळत नाही. आणि प्रसिद्धी मिळवायसाठी मग त्या डान्सबारवाल्यांनी मला सांगितलं की सर मला बाकी सगळं काय ऐश्वर्य माझ्याकडे आहे, फक्त मला माझं नाव झालं पाहिजे, माझ्या टीव्हीवर जाहिरात झाली पाहिजे. म्हटलं ठीक आहे सर, मी तुम्हाला करून देतो. मी त्यांच्या घरामध्ये चारी तिथे डान्सबार होतं, त्या डान्सबारमध्ये चारही दिशा मी त्यांच्या बॅलन्स करून दिल्या. ज्या ज्या अग्नितत्वामध्ये अग्नि बॅलन्स करून दिला, अर्थ एलिमेंटमध्ये अर्थ बॅलन्स करून दिला, एअर एलिमेंटमध्ये एअर एलिमेंट बॅलन्स करून दिलं, जलतत्वामध्ये जलतत्व बॅलन्स करून दिलं. आणि 8 दिवसांनी सर मला त्यांचा फोन आला की ज्यावेळी तुमचं लॉकडाऊन चालू होतं आणि लॉकडाऊनमध्ये सगळे डान्सबार बंद पडले. आणि मग त्यांना सगळ्या डान्सबारवाल्यांनी कॉन्टॅक्ट केला की सर आपल्याला काहीतरी याच्यावर मार्क काढला पाहिजे, कारण आपल्याकडे काम करणारी माणसं जर बंद पडली तर आपले धंदे बंद पडतील. आणि मग मी त्यांना सांगितलं की सर जर ही लोक तुम्हाला रिस्पेक्ट करत असेल तुम्ही यांची यादी तयार करा, तुमच्याकडे काम करणाऱ्या लोकांची यादी करा आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा आणि त्याचं एक पत्र द्या. आणि पत्र दिल्यानंतर जेवढे त्यांच्याकडे कामगार होते त्या लोकांना मानधन सुरू झालं. आणि ह्या माणसाचं 8व्या दिवशी त्यांच्या टीव्हीवर जाहिरात झाली की या युनियनच्या संघटनेच्या अध्यक्षांनी हे प्रयत्न केल्यामुळं या कामगारांचं जीवन परत लॉकडाऊन मध्ये सुद्धा सुरू झालं. म्हणजे ही पंचतत्व बॅलन्स करत असताना चारही दिशा आपल्याला बॅलन्स असणं अपेक्षित राहतं. तसं दक्षिण दिशा बॅलन्स आपल्याला प्रसिद्धी मिळवायची असेल तर आपल्या घराची दक्षिण दिशा बॅलन्स असणं अपेक्षित राहतं. त्यानंतर ज्या लोकांना मोठे पोटांचे विकार आहेत, ज्याला आम्ही डिस्पोजेबल एरिया म्हणतो, दक्षिण दिशा आणि नैऋत्य कोपऱ्याच्या मधला जो भाग येतो, या भागामध्ये जर एखाद्या माणसाचं बेड असेल तर या भागात एखाद्या माणसाला आजार झाला, ज्याला आपण किडनी फेल्युअर म्हणतो की किडनी फेल होणं, तर तो माणूस त्या बेडवरनं परत कधीही उठत नाही. किती वेळा डायलिसिस करा तो त्या आजारातनं बरा होत नाही. म्हणजे 200 डिग्रीमध्ये हा जो अर्थ एलिमेंटचा भाग आहे की जो टॉयलेटसाठी चांगला मानला जातो, त्या भागामध्ये तुम्ही जर बेड लावला असेल तर तो पेशंट त्या आजारातून कायमचा जातो, तो कधीही बरा होत नाही. आणि आम्ही भरपूर केसेस बघितलेत की त्या भागात जर तुम्ही झोपत असाल, 200 डिग्रीमध्ये झोपत असाल, दक्षिण दिशा आणि नैऋत्य कोपऱ्याच्या मध्ये झोपत असाल आणि तुमचं टॉयलेट जर उत्तर दिशा आणि ईशान्य कोपऱ्याच्या मध्ये असेल तर त्या माणसांना पोटांचे कॅन्सर झालेले आपण पाहिलेत. त्यामुळं त्या भागात झोपूच नका असं सांगितले, कारण तो भाग टॉयलेटसाठी डिस्पोज बाहेर टाकण्यासाठी चांगला असणारा भाग आहे. किंवा त्या भागामध्ये जर आपण आरसा लावला किंवा निळा लावला, ज्या घरामध्ये तुम्ही जाऊन बघा की ज्यांच्या घरामध्ये युरिन इन्फेक्शन आहे किंवा किडनी स्टोन आहेत, तर त्या 200 डिग्रीमध्ये त्या लोकांनी आरसा लावलेला असतो किंवा पाण्याचा फिल्टर लावलेला असतो किंवा त्या भागामध्ये निळा रंग केलेला असतो, तर त्याच लोकांना फक्त युरिन इन्फेक्शन आणि किडनी स्टोनचा त्रास होतो. आपल्याकडे काय घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये लग्नाला प्रॉब्लेम आले की मुलं किंवा मुली लग्न करायचं असेल आणि ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 2 अंक नसेल, म्हणजे त्याला आपण चंद्र म्हणतो, तो अंक जर वीक असेल तर त्या भागामध्ये त्यांचं टॉयलेट हे 100% असतं. आणि मग समोरून लोक बघायला येतात पण रिप्लाय देत नाही. आणि मग असे कित्येक स्थळं येतात पण लग्न जमत नाही, लग्नाला अडचण येतं किंवा त्यांना मिसकॅरेज होण्याचे चान्सेस जास्त राहतात, अपत्य होत नाहीत. तर हा नैऋत्य कोपरा हा स्टॅबिलिटी देणारा कॉर्नर आहे, घरातले फॅमिली रिलेशन जपणारा कॉर्नर आहे. या कॉर्नरमध्ये जर टॉयलेट किंवा किचन गेलं तर जर समजा किचन असेल नैऋत्य कोपऱ्यामध्ये तर त्या घरामध्ये जमिनीवरनं कोर्ट कचेरी ही 100% चालू राहते. कारण पृथ्वी तत्वामध्ये पृथ्वी म्हणजे जमीन आहे, या जमिनीमध्ये सर्व प्रकारचे धातू आहेत. आणि हे कोणकोणते धातू आहेत? लोखंड, चांदी, सोनं, पितळ, हे सगळे धातू आहेत ते आपल्या पृथ्वी तत्वामध्ये आहेत. जोपर्यंत आपण याला डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत धातू एकमत राहतात किंवा एका विचाराने राहतात. परंतु ज्यावेळी त्याला आपण अग्नी देतो, म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये जेव्हा अग्नी जातो त्यावेळी त्या भागामध्ये अग्नी गेल्यानंतर एक एक धातू आपापल्या विचाराने बाहेर पडतो. म्हणजे त्या घरात राहणारे रक्ताची नाती एकमत होत नाही, आपापले विचार वेगवेगळे होतात. म्हणजे घरामध्ये क्लॅशेस होतात, घरामध्ये भांडण होतं, त्याच्यावरून कोर्ट कचेरी होते आणि मग अस्थिरता निर्माण होते.
म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यामध्ये अग्नितत्व आणि जलतत्व हे जर दोन भाग गेले तर आपल्याला इनस्टॅबिलिटी येते लाईफमध्ये, स्थिरता मिळत नाही। याप्रमाणे जर आपण आपलं घर बॅलन्स असेल, ज्यांनी वास्तू करून घेतली, मी कुणालाही सक्ती करत नाही की तुम्ही रेमेडीज करा, पण घरातली पंचतत्व बॅलन्स असली पाहिजेत। पंचतत्व बॅलन्स जरी झाली तरी तुम्हाला 80-90% तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात। पण रेमेडीज केल्यानंतर ज्यांच्या जन्मतारखेमध्ये जे अंक नसतात त्यांच्यासाठी आपण रेमेडीज करतो की त्यांच्यासाठी ती पॉझिटिव्हिटी निर्माण करतात, ती एनर्जी निर्माण करतात। आणि म्हणून आपण लोकांना सक्ती करतो की ज्यांना जर तुम्हाला एखादं ध्येय साध्य करायचं असेल तरच तुम्ही ते रेमेडीज करा, अन्यथा तुम्ही पंचतत्व बॅलन्स करून जरी तुम्ही थांबला तरी त्यातून तुम्हाला तुमचं जे अडचणी आहेत त्या अडचणीतून तुम्हाला 100% त्यातून बाहेर निघता येतं। असं 16 दिशांमध्ये आपलं वास्तुशास्त्र बसलेलं आहे आणि या 16 दिशांमध्ये तुमच्या ज्यांच्या जन्मतारखेमध्ये आपले जे 9 ग्रह आहेत, या 9 ग्रहांचा परिणाम त्या 16 दिशांबरोबर होतो आणि मग त्या लोकांप्रमाणे त्या दिशेमध्ये नको असलेल्या गोष्टी जेव्हा आपण बाहेर काढतो त्यावेळी त्यांना त्याचे रिझल्ट येतात। हे आपण प्रत्यक्ष ज्या लोकांनी अनुभव पाहिलेत त्या लोकांना त्याचे अनुभव आले। आता बऱ्याच लोकांना असा अनुभव आला की आमचं कोर्ट कचेरी सुरू आहे, कोर्ट कचेरी संपतच नाही, 10-15 वर्ष झाले मी कोर्ट कचेरी करतो। तिथं स्पेस एलिमेंटचा भाग आहे, जिथं निर्वात पोकळी आहे। निर्वात पोकळीचा भाग आपण कुठला म्हणतो तर पश्चिम दिशा, डिप्रेशन एरिया आणि सपोर्ट एरिया। जर ज्यांच्या घरामध्ये वायव्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट आहे तर त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना वात, पित्त, कफ, पाठीचा कणा, अपचन आणि झोप न लागणं म्हणजेच नर्वस सिस्टीम खराब होते आणि नर्वस सिस्टीम खराब झाल्यामुळं त्याच भागात घरात राहणाऱ्या लोकांना कोर्ट कचेरी किंवा गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळत नाही। असं आपण भरपूर केसेसमध्ये बघितलं की ज्यांच्या वायव्य कोपऱ्यात जिथं टॉयलेट होतं। मग आता हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्याला तोडफोड करायची का? तर मी जे शास्त्र शिकलो की कुठंही तोडफोड न करता आपल्याला 100% वास्तुशास्त्र बॅलन्स करता आलं पाहिजे। आज बारामती परिसरामध्ये आपण जर बघितलं की ज्यांच्या व्हिजिट केले त्यातले जवळपास 50% लोक असे आहेत की ज्यांनी ऑलरेडी पहिलं वास्तुशास्त्र 2-2, 3-3 वास्तुशास्त्र त्यांना फसवून गेलेत। मी फसवणूक म्हणणार नाही, कारण त्यांच्यावर अगोदर विश्वास होता म्हणून त्यांना बोलवलं होतं, बरोबर। मग त्यांनी कुठं फरशी कापा, त्याच्या खाली खडे पुरा, त्याच्या खाली पिरॅमिड पुरा। पण चांगल्या घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी फरशा तोडून नको त्या उद्योग करून घेतले। मी पाहिलं लोकांना की त्याचे रिझल्ट तुम्हाला काय जाणवले, तर यातला एकही सॅटिस्फाईड कस्टमर मला मिळाला नाही की घराची तोडफोड करून आम्हाला सर त्याचे चांगले रिझल्ट मिळाले। फी पण त्यांच्या इतक्या आवासीच हवा होत्या की सर्वसामान्य ज्यावेळी लोक अडचणीत येतात त्यावेळी लोक कुणाला तरी शोधतात, मग तो देवऋष असेल किंवा वास्तूवाला असेल, त्यांना शोधायला सर्च करतात। पण तो माणूस ऑलरेडी अडचणीत असतो आणि मग तुम्हाला अडचणीत आहे म्हणून अडवून पैसे घ्यायचे, लाख रुपये कोण फी घेतो, कोण 50,000 रुपये फी घेतो, कोण 1.5 लाख रुपये फी घेतं। पण मी असं शास्त्र शिकलो की सर्वसामान्य जो रोजगार करणारा माणूस आहे की जो 200 रुपये कमवतो, त्या लोकांना सुद्धा आपलं वास्तुशास्त्र करता आलं पाहिजे आणि कुठंही तोडफोड न करता आलं पाहिजे। आणि मग ज्या ठिकाणी तुमच्या चुका होतात त्या बेसिक ट्रीटमेंट करून, आता मगाशी धुमाळ सरांनी सांगितलं की त्यांचं विकलं जात नव्हतं, गेले 1 वर्षभर ते घर शोधत होते, घर मिळत नव्हतं आणि भाड्याच्या घरात राहत होते। मी त्यांना सांगितलं की सर एक मी पोस्टर देतो, ते पोस्टर फक्त तुम्ही लावून घ्या, त्या भागात तुमचं मी गॅरंटी देतो की तुम्हाला 1 महिना तुमचं घर मिळालं पाहिजे। म्हणजे जिथं आपण त्याला गेन अँड प्रॉफिटचा भाग म्हणतो, मार्ग मिळाला पाहिजे। त्यांना मार्ग मिळत नव्हता कारण ज्या घरात राहत होते त्या घराचा अख्खा कलर त्यांचा भगवा कलर होता आणि पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली होती। घरामध्ये आजार पण प्रचंड होता, डिप्रेशनचा त्रास होता, फॅमिली डिस्टर्ब झाली होती। मी सांगितलं की सर तुम्ही याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही, हे भाड्याचं घर आपल्याला सोडायचं आणि आपल्याला स्वतःच्या घरात जायचंय। तुम्ही इथं एकही कलर बदलायचा नाही आणि रेमेडीज करायच्या नाहीत। मी एक साधं पोस्टर देतो, ते फक्त तुम्ही लावून घ्यायचं आणि ते लावल्यानंतर मला रिझल्ट काय येतात तुम्ही 10 दिवसात सांगायचं। सरांनी मला 10व्या दिवशी सांगितलं सर माझं घराचं काम झालेलं आहे। म्हटलं ठीक आहे, आपण पंचतत्व बॅलन्स करण्याप्रमाणे मी तुम्हाला 5 कलर सांगतो, त्या घरामध्ये राहायला जावा, तुमचं एकही कार्य थांबणार नाही। सरांची इच्छा होती की माझा मुलगा परदेशी शिक्षणासाठी गेला पाहिजे। म्हटलं सर ठीक आहे, मी त्याचं चॅलेंज घेतो, त्यांच्या कुंडलीमध्ये तो योग आहे, मी त्याला त्या दिशा दाखवायचं काम करतो। पण त्याच्या अगोदर तो खूप प्रयत्न करायचा, शिक्षणामध्ये अडचण आली, तो डिप्रेशन मध्ये गेला होता मुलगा, शाळेत जायची इच्छा नव्हती त्याची। म्हणलं ठीक आहे, आपण ते नवीन घर आहे ते बॅलन्स करू। आणि बॅलन्स केल्यानंतर त्या मुलाला आता सरांनी सांगितलं की तो मुलगा परदेशी शिक्षणासाठी गेला आणि तो खूप सॅटिस्फाईड आहे, तिथे गेल्यानंतर तो चांगलं शिक्षण घेतोय। म्हणजे पंचतत्वामध्ये एवढी ताकद आहे की कुठलीही गोष्ट तुम्हाला 100% बॅलन्स करता येते। आता काही लोकांनी म्हटले की कॅन्सर कधी बरा करता येतो का, तर माझ्याकडे काही उदाहरणं आहेत की ज्यांचा प्रायमरी स्टेजला कॅन्सर आहे तर त्या लोकांचा आपण 100% कॅन्सर बरा केलेला आहे। त्यापैकी एक केस आहे माझ्याकडे मुंबईची की ज्यांच्या घरामध्ये नवीन लग्न झालेलं होतं आणि ते रेल्वेमध्ये सुप्रिटेंडेंट होते
आणि त्यांचं मिसेसचं लग्न होऊन जवळ 3 महिने झाले होते. आणि त्यांना जेव्हा समजलं की ब्रेस्ट कॅन्सर झालाय, आणि मग त्यांना कोणीतरी माझा नंबर दिला की सर म्हणले मला तुमची अपॉइंटमेंट पाहिजे, मला तुम्हाला भेटायचं आहे. मी म्हटलं सर बोला, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणलं एक मेडिकल मोठा प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला फोनवरनं नाही सांगू शकत. मी म्हटलं मला त्यांची तारीख सांगा, मी सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते. मग जन्मतारीख सांगितल्यानंतर मी सांगितलं की सर तुम्ही ज्या घरात राहता त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमच्या घरामध्ये टॉयलेट आहे, आणि तुमच्या घरामध्ये मेजर प्रॉब्लेम आहे, तुमच्या महिलांचा प्रॉब्लेम आहे, पोटाचा किंवा छातीचा कॅन्सर असण्याची शक्यता मला वाटते. सर म्हणले की तुम्ही कितीही पैसे घ्या, माझ्याकडे आज पैशाला कमी नाही, पण मी आज तारीख बुक केली रेल्वेच्या हॉस्पिटलला की त्याने ओपन सर्जरी करायला सांगितली. मी म्हणलं की तुम्ही सर्जरी वगैरे करू नका, माझ्यासाठी फक्त 8 दिवस द्या, 8 दिवस तुम्ही मेडिसिन घ्या आणि त्यानंतर आपण ठरवू की काय करायचं ते. मी त्यांच्या घरामध्ये गेलो, त्यांना सांगितलं की मी तुम्हाला टेम्पररी सांगेल की या टॉयलेटला फक्त बेसिक ट्रीटमेंट करा आणि 8 दिवसानंतर तुम्ही डॉक्टरकडे जावा, सोनोग्राफी टेस्ट करा, तुमच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करा. जर तुम्हाला आता जेवढा तो भाग कॅन्सरचा दिसतोय त्याच्यामध्ये जर 50% कमी झाला तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, नाही तर तुमचा निर्णय तुम्ही घ्या. ज्यावेळी 8 दिवसांनी ट्रीटमेंट केली तर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टर म्हणले की हा चमत्कार कसा होऊ शकतो की 70% ह्यातल्या गाठी आपोआप कमी झाल्या. मग मी त्यांना सांगितलं की सर तुम्ही अजून 1 महिना माझ्यासाठी द्या, 1 महिन्यानंतर आपण ठरवू. मग जो सर्जरी करायला लावणारा जो भाग आहे ज्याला आपण दक्षिण दिशा म्हणतो, दक्षिण दिशेमध्ये मी एक ट्रीटमेंट केली त्यांच्या घरामध्ये आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला 1 महिन्यानंतर तुम्ही पुन्हा चेकअप करा आणि मला सांगा काय परिणाम आहे ते. 1 महिन्यानंतर जेव्हा ते डॉक्टरांना भेटायला गेले तेव्हा त्या डॉक्टरांनी एकच शब्द वापरला की तुमची सर्जरी देवाने केली. म्हटले की तुमच्या शरीरामध्ये कुठेही कॅन्सरचा एकही भाग आता दिसत नाही. आणि मग त्यांना मी सांगितलं की आपण या घरामध्ये जास्त काळ राहू नका, कारण ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट होतं, 6व्या माळ्यावर राहत होते, आपल्याला तोडणं शक्य नव्हतं, दुसऱ्या ठिकाणी टॉयलेट करणं शक्य नव्हतं. मी त्यांना सांगितलं सर तुम्ही रूम चेंज करा, मी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही राहायला जा, आणि त्यानंतर कधी आयुष्यात तुम्हाला कॅन्सर झाला तर मला येऊन भेटेल, त्याचा खर्च मी सगळा करेल. ती केस करून मी 1.5 वर्ष झालं, ते दर 6 महिन्याला चेकअप करतात, कुठेही कॅन्सरचा एकही अवशेष मिळालेला नाही. अजून एक केस अशीच मुंबईतली होती की त्यांचा अजिबात विश्वास नव्हता, तुमच्याच परिसरातले होते, मी नाव नाही सांगत, पण मुंबईला राहतात, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, कळंबोलीमध्ये ते राहायचे. आणि त्यांच्या एका नातेवाईकांनी सांगितलं की यांच्या घरामध्ये खूप मेडिकल प्रॉब्लेम आहे आणि जेवढे पैसे कमवले त्यांचे बरेच वाहनं वगैरे त्यांना विकावी लागली, कारण मिसेसला मेडिकल प्रॉब्लेम खूप मोठा झालाय. म्हणलं ठीक आहे, मी एकदा येऊन बघतो काय झालंय. तर गेल्यानंतर त्यांचंही टॉयलेट त्याच भागात होतं. मी त्यांना सांगितलं की सर मी तुम्हाला एक विनंती करेन की ही रूम तुम्ही भाड्याने द्या आणि दुसऱ्या घरामध्ये राहायला जावा. ते म्हणले की मी या घरात गेले 20 वर्ष राहतोय, पण मला ही घर सोडायची इच्छा नाही. म्हटलं माझ्यावर विश्वास असला तर तुम्ही राहू शकता, नाहीतर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही ठरवा काय करायचं ते. तर म्हणलं तुम्ही वाटतं का तुम्हाला की ही रूम चेंज केल्यानंतर, म्हणलं स्टॅम्पवर लिहून देतो मी तुम्हाला की जर तुम्ही हे घर चेंज केलं तर तुमच्या घरातला मेडिकल खर्च हा 100%वर मी 0वर आणतो. तरी त्याने 2 महिने ऐकलं नाही, तरी मेडिकलला खर्च केले. ज्यावेळी अशी परिस्थिती आली की घर विकून त्या महिलांना त्यांना मेडिकलला पैसे खर्च करायची वेळ आली, सगळी प्रॉपर्टी संपली. आणि मग त्यांनी मला विचारलं की सर आता काय करू तुम्ही सांगा. मी म्हणलं माझं ऐकणार असाल तर तुम्ही रूम चेंज करा, भले ती भाड्याने द्या, त्या पैशात तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये राहायला जा, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला स्वतःचे पैसे कुठे लावायचे. आणि मग त्यांनी ते टेक्निक वापरलं. त्या रूम मध्ये राहायला गेल्यानंतर 1 महिन्यामध्ये त्यांचा मेडिकल पूर्ण रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आले. आणि मग म्हटलं की सर आता हे घर मी विकतो आणि मला दुसरं घर घ्यायचंय, तुमच्या शास्त्राप्रमाणे मी घर करतो. आणि मग गेलेली सर्व प्रॉपर्टी त्यांनी 1 वर्षामध्ये परत मिळवली आणि मेडिकल मधनं पण ते कॅन्सर मधनं 100% कव्हर झाले. पण तो कॅन्सर 4थ्या किंवा 3ऱ्या स्टेजला असल्यानंतर कव्हर होणार नाही, कारण ऑलरेडी तुमचं पूर्ण शरीर त्यांनी पोखरलेलं असतं. बेसिक जर असेल तर आपल्याला ह्यातून 100% रिकव्हरी घेता येते. असे बरेचसे अनुभव मी माझे 7,000 केसेस केल्या. माझी एकही दिवस आठवड्यातली सुट्टी घेत नाही मी, कारण मला समाजासाठी आता मी वाहून घेतलंय की प्रत्येक जो व्यक्ती मला भेटतो, मी कुठेही जाहिरात नाही माझी, जो व्यक्ती मला भेटतो तो सांगतो की सर मला रिझल्ट आलेत, माझ्या नातेवाईकांना आले पाहिजेत, माझ्या सासरवाडीला आले पाहिजेत, माझ्या भावाला आले पाहिजेत, माझ्या मित्राला आले पाहिजेत. आणि मग प्रत्येक भागामध्ये मी आता असा दिवस वाटून दिले की मला सगळ्या ठिकाणी एका वेळी फिरणं शक्य होत नाही किंवा एकाच ठिकाणी 8-8 दिवस काम करणं शक्य होत नाही. तर सोमवारचा दिवस योगायोगाने मी बारामतीकरांना दिलाय, मंगळवारचा दिवस माझा सोलापूर जिल्ह्यासाठी असतो, बुधवारचा दिवस मी सांगलीला 1ला आणि 3रा आठवडा असतो तो सांगलीला असतो, 2रा आणि 4था आठवडा मी कोल्हापूरला असतो, गुरुवारी कंपल्सरी मी पुण्यात असतो. पुण्यामध्ये पण खूप मोठा एरिया आहे, एका दिवशी मला दोन्हीकडचे व्हिजिट करणं शक्य होत नाही. 1ल्या आठवड्यामध्ये मी हडपसर भागामध्ये असतो तो स्वारगेट पर्यंत, 2ऱ्या आठवड्यामध्ये ज्या आतल्या मधल्या गल्ल्या आहेत बिबीवाडीचा वगैरे जो भाग येतो, तर 2ऱ्या आठवड्यामध्ये गुरुवारी मी पुण्यात असतो. 3ऱ्या आठवड्यामध्ये हायवेचा पश्चिमेचा जो भाग येतो, जो नांदेड सिटी आहे, सिंहगड रोड आहे, ते रावेत पर्यंत,
किंवा तळेगावपर्यंत जो भाग आहे तो तिसऱ्या गुरुवारी मी त्या भागामध्ये असतो. आणि चौथा गुरुवार आहे तो तुमचा नगर रोड आणि भोसरी या भागामध्ये मी चौथा गुरुवार असतो. त्यानंतर मी संध्याकाळी मुंबईला जातो. मुंबईमध्ये शुक्रवारी माझं शेड्यूल असतं ते पश्चिम मुंबईत असतं. शनिवारी मी मध्य मुंबईमध्ये काम करतो आणि रविवारी नवी मुंबईला काम करतो. संध्याकाळी रात्रभर प्रवास करून मी परत घरी येतो. घरी 2 तास विश्रांती करतो आणि सकाळी बारामतीकरांना माहिती आहे की मी सकाळी 10:30 वाजता मी परत बारामतीत असतो. असं सलग अखंडपणे मी 2-2, 3-3 महिने जोपर्यंत मी बेडवर झोपत नाही, इतकं शरीर थकत नाही, तोपर्यंत माझी एकही सुट्टी नसते. कारण वेटिंग एवढं आहे की 450 ते 500 वेटिंग राहतं आणि प्रत्येक माणसाला समस्या आहे. प्रत्येकांना वाटतं की सर माझ्याकडे अगोदर आले पाहिजेत. पण मी एक क्षमा मागतो की मी लोकांना दिलेल्या वेळेमध्ये सर्व लोकांकडे मी नाही पोहोचू शकत. कारण आठवड्यातनं एक जिल्ह्यासाठी एकच दिवस आहे. जरी लोकांना वाटतं की सरांनी उद्या आलं पाहिजे, परवा आलं पाहिजे, 8-8 दिवस आम्हाला लोक वेटिंग करायला होतात. आणि मी इतकं बारकाईनं अभ्यास करतो की एका घरामध्ये कमीत कमी 1 BHK किंवा 2 BHK घर असेल तर एक घर चेक करायला त्यांच्या कुंडलीप्रमाणे आपल्याला कमीत कमी 3.5 तास लागतात. आणि मग दिवसात मला 2च केसेस होतात कारण रात्रभर मी प्रवास केला असतो. मी ज्या ठिकाणावरून येतो ती सगळी अंतर कमीत कमी 150 ते 200 किलोमीटर असतात. मला 150-200 किलोमीटर रोज जायचंय आणि परत यायचंय. तरी पण त्या काळामध्ये मी लोकांची ओपीडी मला विजिट चालू असताना मला चालवता येत नाही. आणि मग ज्यावेळी माझ्या विजिट संध्याकाळी 7:30-8 नंतर संपतात ते मी सगळ्या लोकांना विनंती करतो की तुमच्या संध्याकाळी 8 नंतर मला कॉल करत चला. आणि 8 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कुठल्याही लोकांचे कितीही प्रश्न असले तरी नकाशा हातात न घेता त्यांच्या घरामध्ये त्यांनी कुठं काय ठेवलंय ही मी माझ्या अंतर्ज्ञानाने किंवा एकदा मी त्यांचा मॅप बनवला की मी त्यांना सांगितलं की मी 10 वर्ष तुम्हाला सर्व्हिस देतो की तुम्ही 10 वर्षानंतर तुमच्याकडे नकाशा नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवतो. पण माझ्या मेमरीमध्ये हे सगळे 7,000 मॅप सेव्ह करून ठेवलेत. मला परत मॅप उघडून बघायची गरज पडत नाही. तुम्ही कधीही फोन केला तरी त्या सेकंदाला मी त्या मिनिटाला मी सांगतो, मी बघून सांगतो, मी मॅप उघडतो, मी वेळ मिळाल्यानंतर सांगतो. असा प्रकार माझ्याकडे कधीही नसतो. त्या सेकंदाला सांगतो की तुम्ही घराच्या मध्याबरोबर राहा आणि तुमच्या या ठिकाणी ही वस्तू ठेवली जाऊन काढा आणि बरोबर त्या वस्तू तिथे ठेवलेल्या असतात. कारण त्या पंचतत्वामध्ये चुकीच्या भागामध्ये त्यांनी त्या गोष्टी ठेवलेल्या असतात आणि त्याचे परिणाम ते प्रॉपरली लोकांना मिळतात. आणि अखंडपणे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं हे माझं काम अखंड चालू आहे. कारण हे क्षेत्र मला निवडायचं किंवा या क्षेत्रात मला यायचं असा माझा काहीही उद्देश नव्हता. कारण मला एकच माझा उद्देश होता की फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी करायची. पण योगायोगानं मला नाही मिळाली. त्याचं कारण मी नंतर शोधलं की मला पोलीस डिपार्टमेंटला का नाही नोकरी मिळाली. कारण माझ्या भावाचं लग्न ज्यावेळी 4 वर्षापूर्वी माझ्या लग्ना अगोदर 4 वर्ष झालं तेव्हा माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांनी गुलाबी कलर मारून ठेवला होता. ज्यावेळी मी यजबार झालो तेव्हा मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला कळलं की माझी नोकरी अर्ध्या मार्कासाठी का गेली. तर त्या घरामध्ये गुलाबी कलर असल्यामुळे मला ती पद नाही मिळू शकलं. पण ईश्वराने या तुमच्यासारख्या सर्व देव माणसांची सेवा करायची संधी मला दिली आणि त्यामुळं मी आज पुढे चाललोय. आणि असंच कार्य तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढे चालत राहावं अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो.